राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते श्रवण सिद्धांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे भूमिपूजन संपन्न. पनवेल येथील सिद्धांत मार्केट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी महापालिकेने धोकादायक घोषित केली होती. अनेक वर्षापासून पुनर्विकासासाठी सोसायटीची कार्यकारिणी, रहिवासी व व्यापारी गाळेधारक प्रयत्नशील होते. मात्र विविध बिल्डरांनी पुनर्विकासास नकार दिल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. अखेर श्री समर्थ कृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे सोसायटी कमिटी, रहिवासी व व्यापारी गाळेधारकांना सर्वानुमते सहमती साधली गेली. विकासक मंगेश शेलार यांनी पुनर्विकासासाठी पुढाकार घेत सर्व बाबी मार्गी लावल्या. मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते श्रवण सिद्धांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या भूमिपूजन समारंभास आमदार प्रशांत ठाकूर, उद्योजक जे.एम. म्हात्रे, युवा नेते प्रीतम म्हात्रे, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अरुण शेठ भगत यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सोसायटीचे पदाधिकारी, सभासद व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विकासक मंगेश शेलार यांना पुनर्विकास प्रकल्पासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी यशस्वी हो अशी सदिच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्सकडून विकासक मंगेश शेलार यांनी इमारतीमध्ये चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा देण्याचे व वेळेत काम पूर्ण करण्याचा निश्चय व्यक्त केला. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल. सुरुवातीला सिद्धांत मार्केट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही ह्या बिल्डिंगचं नाव आहे आणि बिल्डिंग गेले 2018 पासून पनवेल महानगरपालिकेने हिला धोकादायक ठरवलं होतं. परंतु सभासदांचं ऐक्य होत नव्हतं आणि संस्थेकडे कुठल्याही प्रकारचं लिगली डॉक्युमेंट नव्हतं. मग आपल्याला रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर किमान 2 कागदपत्र आपल्याला परफेक्ट लागतात. पहिला असतं ते कन्व्हेन्स डीड आणि दुसरा संस्थेचं नाव प्रॉपर्टी कार्डवर यायला पाहिजे. आणि अशी दुरावस्था असताना देखील आम्ही 10 ते 12 बिल्डरकडे जाऊन गेलो, परंतु प्रत्येकाने आमची फाईल घेतली आणि आम्हाला सांगितले की हा प्रोजेक्ट आमच्याने होणार नाहीये. मग आम्हाला श्री समर्थ कृपा बिल्डर अँड डेव्हलपर त्यांचे प्रॉपर्टर आपले मंगेश शेठ शेलार यांच्याशी आमची चर्चा झाली. आम्ही त्यांना स्पष्ट आणि स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं की संस्थेकडे कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क आता तरी नाहीये, परंतु संस्था तुम्हाला पूर्णपणे साथ देईल जर तुम्ही सहकार्य करत असाल तर त्यांनी ते मान्य केलं की जरी संस्थेकडे कुठल्याही प्रकारचं कागदपत्र नसतील तरी पण आपली प्रॉपर्टी कार्डवर नाव आणायचं काम मी करेन, वक्फ बोर्डची परमिशन मी आणेन, पीर ओनरच्या दर्गा ट्रस्टची परमिशन मी घेईल, याकूब बेगची परमिशन मी घेईल. अशा ह्या सर्व परमिशन मी घेईन आणि मी हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्णत्वास नेईल. म्हणून आमच्या सभासदांनी त्यांच्याकडे एक मागणी केली की आम्हाला वाढीव तटीय क्षेत्र पाहिजे, परंतु सर्व कुणी प्रोजेक्टच घेत नव्हता. वाढीव देण्याचा तर संबंध नव्हता, परंतु एवढ्या कंडिशन खराब असताना, संस्थेकडे कागदपत्र नसताना देखील त्यांनी रेसिडेन्सवाल्यांना 18% आणि शॉपवाल्यांना 10% असं दिलं आणि रेसिडेन्सवाल्यांना भाडं आणि शॉपवाल्यांना भाडं असं कबूल केल्यानंतर आम्ही त्यांची नियुक्ती आमच्या प्रोजेक्टसाठी करायचं ठरवलं. आणि मग नंतर रिसर्च 2/3 मेंबरनी त्यांची नियुक्ती केली, त्यांना नियुक्तीपत्र दिलं आणि संस्थेच्या वतीने, पूर्ण संस्थेच्या वतीने त्यांना बिल्डर म्हणून घोषित केलं. मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की आम्ही जी निवड केली ती सार्थक ठरली आणि आज 2 वर्षामध्ये म्हणजे 23 पासून आता हा जवळजवळ 26चा पहिला म्हणजे 2 ते 2.25 वर्षामध्ये त्यांनी सर्व कागदपत्र तयार केली. सर्व कागदपत्र ज्याप्रमाणे आश्वासन दिलं ते पूर्ण केलं. आणि एवढंच नाही तर बिल्डिंग बांधायला जी सीसी लागत होती ती देखील त्यांनी घेतली आणि आज बिल्डिंगचं भूमिपूजन होत आहे. आणि आमची जे सर्व लोकांची प्रामुख्याने इच्छा होती, जसं शॉपवाल्यांची इच्छा होती की आम्हाला नवीन शॉपमध्ये जायचंय, कारण बिल्डिंग 100% लिकेज होती. शॉपवाल्यांचे तर 100% नुकसान होत होते. रेसिडेंटवाले राहू शकत नव्हते कारण
बिल्डिंग एवढी कमकुवत झाली होती की फॅन खाली यायचे, म्हणजे धोकादायक, आजची धोकादायक बिल्डिंग झाली होती. आज आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की रेसिडेन्स वाले नवीन रूम मध्ये जाणार आहेत आणि शॉप वाले नवीन शॉप मध्ये जाणार आहेत आणि त्याचं काम आमचे आदरणीय मंगेश शेठ शेलार साहेबांनी केलं. यासाठी आम्ही संस्थेच्या वतीने मनाच्या अंतकरणातून त्यांना धन्यवाद देतो. भव्य दिव्य असा सिद्धार्थ मार्केटचा प्लॉट होता आणि तो प्लॉट रिडेव्हलपला घेणे म्हणजे एक आव्हान होता, पण मला एक आनंद वाटला का तो आव्हान स्वीकारायचं आणि तो आव्हान आज पुरा झालेला आहे. तुम्ही बघितलं असेल आज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब तसेच आपले आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे. खरोखर आनंद वाटतो कारण की हा भव्य दिव्य असा प्लॉट आहे, 4000 मीटरचा प्लॉट आहे. तुम्ही बघितलं सर G+11 11 माळी टावर आहे, त्यामध्ये G+2 कमर्शियल आहे, बाकी वरती रेसिडेन्सी आहे. त्यामध्ये आपण स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस अनेक अम्युनिटी सर्व दिलेले आहेत आणि भव्य दिव्य असा आपण हा प्रोजेक्ट केलेला आहे. राजकारणासोबतच बांधकाम व्यावसायिक म्हणून आपण आता पुढे येत आहात, तर कशा प्रकारची इमारत असेल आणि काय काय त्यात असेल ते सांगा. राजकारण माझा नव्हता, माझा मेन माझे वडील, तुम्ही बघितलं असेल माझे वडील कंट्रक्शन लाईन मध्ये 30 वर्ष होते आणि त्यांचा आशीर्वाद आम्ही घेऊन कंट्रक्शन लाईन मध्ये आलो. आमचा पहिल्यापासून व्यवसाय कंट्रक्शन लाईन, नंतर मग माझा राजकारण होता. आम्ही तो कंट्रक्शन बाबांनी आमचा नेहमी आई वडिलांचा माझा आशीर्वाद असतो, त्यांच्या आशीर्वादामुळे आज हा आम्हाला प्रोजेक्ट भेटला. या ठिकाणी गायकवाडांनी बोलताना सांगितलं का अनेक विकासकांना आम्ही फाईल सादर केली, परंतु कुठलाही विकासक रिडेव्हलपमेंटसाठी तयार नव्हता. आपण पुढे आला, त्यांना एक सहानुभूती दर्शवता प्रोजेक्ट हाती घेतला. 2 वर्षाच्या कालावधीत आपण तो मार्ग करणार आहात. काय भावना आणि कशा प्रकारे आत्मसात करायला नक्कीच रामशेठ ठाकूर साहेब तसे 2 आमदारांचा आशीर्वाद व आई वडिलांचा आशीर्वाद असला तर शक्य कुठलीच गोष्ट अशक्य कुठलीच गोष्ट नाही ती शक्य आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज हा प्रोजेक्ट सुरळीत झालेला आहे. क्या नाम रहेगा इसके ऊपर स्पष्ट करो. नक्कीच सिद्धांत मार्केट, तो मार्केट बाकी लोकांचं म्हणणं होतं मार्केट नाव योग्य वाटत नाही, म्हणून सिद्धांत माझ्या पोराचं नाव आहे श्रवण सिद्धांत कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण असं नाव ठरवलेलं आहे. मी कमिटी इकडे प्रस्ताव मांडलेला आहे, कमिटीचा प्रस्ताव मान्यता देऊन आपण श्रवण सिद्धांत कोऑपरेटिव्ह सोसायटी ठेवू. किती फ्लोअरची बिल्डिंग बांधणार आहेत तुम्ही? 11 माळ्याची प्रोल आहे टोटल. काय काय सुद्धा ए आणि बी विंग आहे, त्यामध्ये स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस, सोसायटी, जॉगिंग ट्रॅक, टेरिसवर अम्युनिटीज दिलेल्या आपण अशा अनेक अम्युनिटीज आपण दिलेल्या आहेत.